साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। विमानतळाच्या परिसरात वाढलेल्या गवताला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याने परिसरात मोठ्या धुराचे ढग निर्माण झाले होते। वाढत्या तापमानामुळे विमानतळ परिसरात आग लागल्याचे सांगण्यात आले। पालिकेच्या अग्निशामक दलाकडून रात्री उशिरापर्यंत पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली। या आगीत कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही। शिवाय धावपट्टीलाही कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती यावेळी अग्निशामक दलाच्या प्रमुखांनी दिली। दिनांक 3/2/2020 सोमवार रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास तिथल्या सिक्युरिटीचं फोन आलं की विमानतळ येथे धावपट्टीच्या शेजारी गवतास आग लागलेली आहे। फोन आल्याबरोबर तात्काळ आम्ही तिथून जवळच असलेल्या होटगी रोडची गाडी पहिल्यांदा आम्ही मूव्ह केलं त्या ठिकाणी। तर त्यांनी जवळ गेल्यानंतर पाहिलं की मोठी आग असं दिसली त्यांनी मला फोन करून सांगितले की आग मोठी असेल, अजून गाड्या पाठवून द्या। मी बाकीच्या अक्कलकोट नाका, रेवारपेठ आणि सावरकर मैदानची गाडी त्या ठिकाणी घेऊन गेला असता त्या ठिकाणी पाहिलं की रनवेच्या पश्चिमेच्या बाजूला जो मोठ्या प्रमाणात गवत पसरलेलं आहे त्या ठिकाणी गवतास आग लागून आग ही मोठ्या प्रमाणात भडकत होती। त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जवळपास 5 गाड्या ॲट ए टाईम वेगवेगळ्या दिशेला उभा करून आम्ही पाणीचा मारा केला। त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही हे काळजी घेतली की ती जी आग आहे ती वाढत चालली होती आणि त्यांचं जो मशिनरी डिपार्टमेंट आहे किंवा एअरपोर्ट टर्मिनल वगैरे आहे, मुख्य इमारतीकडे जाणार नाही आग याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेतली त्याच्यामध्ये। कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा त्यांच्या यांत्रिक सामान वगैरे होतं त्याच्यामध्ये। सुरुवातीला ती आग आम्ही विझवली, त्याच्यानंतर आगीचा पाठलाग करत करत आम्ही जशी आग पुढे जाते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर मारा करून बऱ्याचशा रनवेच्या साईडला जो मोठ्या प्रमाणामध्ये गवत वाढलेलं आहे त्या ठिकाणी बरेचसे खड्डे आहेत, मोठे मोठे झाडी वगैरे आहेत त्याच्यामुळे आपली गाडी पार तिथपर्यंत जात नव्हती त्याच्यामध्ये। तरी आम्ही त्या ठिकाणी जवळपास 200-300 फूट पाईपलाईन करून त्या ठिकाणी पाणी मारत होतो आणि जिथं गाडी जाते त्या ठिकाणी आपण परत मॉनिटरचा वगैरे वापर करून त्या ठिकाणी पाण्याचा कंटिन्यू आपण जवळपास 5:30 ते 9 वाजेपर्यंत जवळपास 15 गाड्या त्या ठिकाणी आपण पाण्याचा कंटिन्यू मारा केल्यामुळे आग जी आहे ती नियंत्रणात राहिली। त्याच्यामध्ये मुख्य इमारतीला कुठल्याही प्रकारचा धोका झालेला नाही, त्याच्यामध्ये जीवितहानी कुठली झाली नाही त्याच्यामध्ये। आणि शेवटच्या ज्या एंडला साखर कारखान्या साईडला जे शेवटचं होतं त्याच्यामध्ये तिथं पूर्णपणे आगीच्या अपोजिट साईडला थांबून आम्ही की आग येणेकरून इकडे वाढणार नाही, परत कारखान्याकडे येणार नाही ह्या दृष्टीने अपोजिट साईडला जाऊन त्या ठिकाणी पाण्याचा मारा केला त्याच्यामध्ये। आणि आग ही टोटल त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये साधारणपणे 9:30 वाजता आली। त्याच्यामध्ये 9ला थोडीशी कंट्रोल आली, तर विजली होती, फक्त शेवटचा एक टप्पू राहिला होता त्याच्यामध्ये। त्या टापूमध्ये जाऊन आपण पाण्याचा मारा करून आग विझवला आहे। याच्यामध्ये जीवितहानी कुठलं झालं नाही, परंतु त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात जे गवत वाढलेलं आहे त्या गवताला आग लागली त्याच्यामध्ये। दरवर्षी एअरपोर्ट अथॉरिटी ही स्वतः त्या ठिकाणी नियंत्रित स्वरूपामध्ये आग लावून त्या ठिकाणी ही जाळत असते गवत वगैरे त्या ठिकाणी, उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून। परंतु यावेळेला अचानकच त्या ठिकाणी आग लागली त्याच्यामध्ये आणि ही आग जवळपास तिथल्या नागरिकांनी सांगितलं की 4:30-4:45 वाजता लागली आणि आमच्या अग्निशामक दलाला 5:30 वाजता ही वरती आली। त्याच्यामुळे आगीचं स्वरूप खूप मोठं भीषण होतं त्याच्यामध्ये। आणि आग जी आहे ती विझवण्यासाठी ह्या रस्ता त्या ठिकाणी नव्हता त्याच्यामध्ये आणि खास कळगे लांबलचक एरिया, खूप मोठा एरिया, जवळपास 5 एकर एरिया असल्यासारखं होतं त्याच्यामध्ये। आणि ह्या एका साईडचं जी आग आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे। पूर्वेच्या दिशेला जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आगीला पसरू दिलं नाही त्याच्यामध्ये आणि पूर्णपणे इकडचं पाणी मारून आपण 9:30 वाजता 15 गाड्या मारून पाणी विझवलेलं आहे। सदर आगीच्या घटनेची नोंद MIDC पोलीस ठाण्यात झाली असून याचा पुढील तपास पोलिसांमार्फत करण्यात येत आहे।